हॅलो फ्रेंड्स, मी लता LTV किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे छानसं स्नॅक्स घेऊन आली आहे. तर तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारचा स्नॅक्स बनवत आहे. मी 5 बटाटे बॉईल करून घेतलेले आहे. तर चला तर आता आपण सुरुवात करूया. मी बटाटे गरम आहेत मॅश करून घेत आहे. अशा प्रकारे पोटॅटो मॅशरने मॅश करून घेत आहे. हे आपल्या ह्याच्यामध्ये लम्स राहिले पाहिजे नाही पाहिजे. तर यातील बटाट्यामधले सर्व सॉफ्ट असा आपल्याला बटाटा तयार करायचा आहे. तुम्ही ग्रेटरनेही बारीक करू शकता. अशा प्रकारे आपल्याला सॉफ्ट असा बटाटा तयार करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे सॉफ्ट करून घेऊया. आता यामध्ये आपण मसाला घालणार आहोत. मी आले, लसूण, कोथिंबीर आणि 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. यामध्ये घालून घेऊया. आता याला मिक्स करून घेऊया. की आपला मसाला तयार होईल. बॅटर अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. आणि आता आपल्याला पोळ्या लाटायच्या आहेत. आपण गव्हाचे कणिक चपातीसाठी जे कणिक मळतो त्या पद्धतीनेच आपल्याला पीठ मळायचे आहे. आपलं बॅटर चांगले सॉफ्ट झालेले आहे. आता याला झाकून ठेवूया. अशा पद्धतीने झाकून ठेवूया. पुढची तयारी करूया. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पोळ्यांचे पीठ मळलेले आहे. तर चला तर आता आपण सुरुवात करूया. मी सॉफ्ट करून घेत आहे. हाताला थोडेसे तेल लावलेले आहे. अशा प्रकारे आपल्याला पोळी लाटायची आहे. आपल्याला पोळी चौरस आकाराची लाटायची आहे. अशा प्रकारे आपल्याला गोळे तयार करून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण पोळीसाठी गोळे तयार करत आहोत.
आता आपण पोळी लाटून घेऊया. आपल्याला चौरस आकाराची पोळी लाटायची आहे. बघू शकता आपण पातळ आपल्याला पोळी लाटायची आहे. सुके पीठ लावूया आणि आपण पोळी लाटून घेऊया. आपल्याला पातळ पोळी लाटायची आहे. बघू शकता आपण अशा प्रकारे मी पोळी लाटलेली आहे. आता आपण तव्यावर थोडेसे तेल लावून ग्रीस करून घेऊया की आपली पोळी चिकटणार नाही तव्याला. आता हिला शेकून घेऊया. अशा प्रकारे मी थोडीशी चौरसच आलेली आहे. अशा प्रकारे मी पोळी भाजून घेते. बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण पोळी भाजून घेऊया. बघू शकता आपण अशा प्रकारचे आपले सर्व पोळ्या भाजून घेते. बघा तर फ्रेंड्स, आपले पोळ्या तयार झालेल्या आहेत. आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ. अशा प्रकारे चवीनुसार मीठ घालून घेऊया. यात घालणार आहोत मिरी पावडर, काळी मिरी पावडर घालणार आहोत. यात घालणार आहोत ऑरेगानो. मिक्स करून घेऊया, सर्व एकजीव करून घेऊया. आपल्याला चिली फ्लेक्स घालण्याची गरज नाही, कारण आपण यामध्ये हिरवी मिरची, आले लसूण पेस्ट घातलेली आहे. चांगल्या प्रकारे मिक्स करायचे आहे की जेणे आपले मसाले एकत्र होतील. अशा प्रकारे मिक्स केलेले आहे. आता आपल्याला एक पोळी घ्यायची आहे. अशा प्रकारे पोळी घेतलेली आहे. आता या पोळीला आपण बॅटर लावून घेऊया. सर्व एक समान लागेल अशा प्रकारे आपल्याला बॅटर लावायचे आहे.
बघू शकता आपण अशा प्रकारे आपण सर्व बाजूने बॅटर एक समान लावून घ्यायचे आहे। यावर दुसरी पोळी ठेवायची आहे, यालाही बॅटर लावून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे सर्व पोळ्यांना आपण बॅटर लावून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी पोळीला बॅटर लावून घेतलेले आहे। मी हे 4 क्यूब घेतलेले आहे, ते बारीक किसून घेतलेले आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी आता याच्यावर ही पोळीवर आपल्याला चीज घालून घ्यायचे आहे। तुम्ही कुठच्याही प्रकारचं चीज वापरू शकता। मी मोझरेला चीज घेतलेले आहे। अशा प्रकारे संपूर्ण पोळीला लावून घ्यायची आहे। आता यावर दुसरी पोळी घालायची आहे। दुसऱ्या पोळीला बॅटर लावलेले आहे। आता यावरही चीज घालून घ्यायचे। असे प्रत्येक पोळीवर आपल्याला चीज घालायचे आहे। आता यावर दुसरी पोळी ठेवूया, यावरही चीज घालायची आहे। आता ही पोळी आपल्याला चौथी पोळी जी आहे ती आपल्याला अशाच प्रकारे उलटी लावून घ्यायची आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी लावून घेतलेली आहे। थोडेसे प्रेस करूया। आता याला आपण कापूया। अशा प्रकारे कापून घेऊया। अशा प्रकारे कापून घेऊया। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे मी कापून घेतलेली आहे। आता आपल्याला ही टूथपिक मोठी घ्यायची आहे आणि यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायची आहे। बघू शकता आपण अशा प्रकारे मी टूथपिक घातलेली आहे। बघू शकता आपण अशा प्रकारची आपला पिझ्झा स्नॅक्स तयार झालेला आहे। अशा प्रकारे मी सर्व लावून घेते। बघू शकता आपण अशा प्रकारे मी सर्व तयार करून घेते। बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले पिझ्झा स्नॅक्स तयार आहे। तर आता आपण पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये 1 क्यूब बटर घालून घेऊया। बटर चांगले मेल्ट करून घेऊया।
गॅसची फ्लेम लो ठेवूया आणि आता आपल्याला हा एक एक स्नॅक्स उचलून यामध्ये घालायचा आहे. लो फ्लेमवरच करायचे आहे. अशा प्रकारे मी स्नॅक्स घालून घेते. तुमच्याकडे एअर फ्रायर असेल तर एअर फ्रायरमध्ये करू शकता, ओव्हन असेल तर ओव्हन करू शकता, पण माझं सगळ्यांकडेच ओव्हन वगैरे नसतो म्हणून मी पॅनमध्ये करत आहे. अशा प्रकारे मला सांगितलं की पॅनमध्ये करून दाखव, कारण आमच्याकडे ओव्हन एअर फ्रायर नाही. अशा प्रकारे मी शेकून घेत आहे. तर आपल्याला लो फ्लेमवरच ही क्रिया करायची आहे. तर बघा तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपले 2 मिनिट झालेले आहे. आता आपण याला उलटावूया. अशा प्रकारे आपण उलटावून घेत आहोत. आता शिकून घेऊया. आपल्याला सर्व बाजूने शिकायचे आहे. बघा तर फ्रेंड्स, आपल्या सर्व स्नॅक्स शेकून झालेला आहे. आता आपण याला काढून घेऊया. हे आपण कडा कापून घेतलेले आहेत त्या घालून घेऊया आणि काही शेकून घेऊया. लो फ्लेमवरच शेकायचे आहे. बघू शकता आपण, अशा प्रकारचा आपला स्नॅक्स तयार झालेला आहे. आता यावर आपण मेयोनीज स्प्रेड करत आहोत. अशा प्रकारे आता यावर घालणार आहोत टोमॅटो सॉस. बघा तर फ्रेंड्स, आपला पिझ्झा स्नॅक्स तयार झालेला आहे. खूप सुंदर दिसत आहे. लहान मुलांना काही मोठ्यांनाही आवडेल अशा प्रकारचा स्नॅक्स मी बनवलेला आहे. ही पोळी भाजीच आहे, पण आपल्याला अशा नवीन पद्धतीने बनवला तर मुले खातात आणि आवडीनेही खातात. तर अशा प्रकारचा मी स्नॅक्स बनवलेला आहे. मी याला पिझ्झा स्नॅक्सही असे बोलू शकता. अशा प्रकारचा आपण स्नॅक्स बनवलेला आहे. मुले तर खूप आवडीने खातील, मोठेही आवडीने खातील. अशा प्रकारचा आपला स्नॅक्स बनवून तयार झालेला आहे. बघू शकता आपण, मी जवळून दाखवते. अशा प्रकारचा आपला स्नॅक्स बनलेला आहे. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलचे नाव आहे LTB किचन. तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि एक छानशी कमेंट लिहा. थँक्यू.